आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो 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 हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् स्वाहा। 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 विद्महे वायुपुत्राय आज या ठिकाणी हनुमानगडी जे हनुमान चालीसा ट्रस्ट जे स्थापना झाली त्याचा पूर्ण जे हनुमान चालीसा ट्रस्ट जे आहे ते उद्धव ठाकरेंनी जेव्हा खासदार नवनीत राणा मला जेलमध्ये टाकलं त्यानंतर ही ट्रस्टची स्थापना झाली। 111 फूट उंच त्या ठिकाणी बजरंगबलीची मूर्तीची स्थापना होत आहे, काम सुरू आहे। त्याच पवित्र धर्तीवर हनुमानगडी या ठिकाणी नवनीत राणांच्या वाढदिवसानिमित्त आणि भाजपचा स्थापना दिवस हा सुद्धा या ठिकाणी साजरा होत आहे। 1000 पेक्षा जास्त जोडप्यांनी या ठिकाणी हवनमध्ये भाग घेतला, आहुती समर्पित केली। या विश्वाच्या शांतीसाठी, शक्तीसाठी, सगळ्यांच्या डोळ्यामधले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नवनीत राणा प्रचंड बहुमताने निवडून आल्या पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रार्थना केल्या हनुमानगडी या तीर्थक्षेत्रावर। आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासुद्धा खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये चांगली त्यांना शक्ती मिळो, त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी देव ईश्वर त्यांना ताकद देव यासाठी सुद्धा या हनुमानगडी या ठिकाणी सगळ्यांनी प्रार्थना केली। हनुमान चालीसाचं पठण झालं। तर आज नवनीत राणाच्या वाढदिवसानिमित्त हनुमान चालीसाचं पठण 1000 पेक्षा जास्त जोडप्यांचं माध्यमातून हवन झालं या ठिकाणी आणि सगळ्यांनी आहुती दिली की जे विरोधक आहे ते याच्यामध्ये स्वा झाले पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे। आणि पहिल्यांदा अमरावतीच्या इतिहासामध्ये जिल्ह्यामध्ये
पहिल्यांदा कमळ हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे, खिलणार आहे. आणि यासाठी मला असं वाटतं की भाजपचा स्थापना दिवस आणि नवनीत राणांचा वाढदिवस एकाच दिवशी योगायोगानं आलेला आहे. मागच्या वेळेस हनुमान चालीसाच्या माध्यमातून अंधार टाकल्यानंतर हनुमान जयंती ही नवनीत राणांच्या 6 एप्रिल वाढदिवसानिमित्तच आली होती. तर मला असं वाटते हनुमानजीची कृपा आणि कुठे ना कुठे भाजपचं तालमेल हे नवनीत राणांच्या जीवनामध्ये जुळलेलं आहे आणि त्याची शक्ती म्हणून त्या या मैदानामध्ये उतरले आहे आणि कमल अमरावतीमध्ये लाखोच्या मतांनी खिलणार आहे.